गेल्या काही दिवसांपासून राज्यातले हॉटेल मालक काय करतायत तर हॉटेलमध्ये ग्राहक किती आले हे मोजण्यापेक्षा कुठे उंदीर आणि झुरळ आली नाहीत ना याचा शोध घेत आहेत. किचन स्टाफपेक्षा हॉटेलमधले सफाई कर्मचारी ओव्हरटाईम करतायत. दुधात भेसळ ते काय असतं असं आता दूध डेअरीवाले विचारायला लागले. कारण तुकाराम मुंढे आले तर दूध का दूध और पाणी का पाणी होणार ह्याची भीती त्यांच्या मनात आहे. एफडीएचे आयुक्त झाल्यापासून गेल्या 2 महिन्यात तुकाराम मुंढे या नावाची ही दहशत आहे. अगदी पान टपरीपासून ते मोठमोठी हॉटेल डेऱ्यांना तुकाराम मुंढेंनी टाळं लावलंय. इतकंच नाही तर शाळा आणि शाळेच्या आवारात वडापाव, आईस्क्रीम आणि चॉकलेट विकण्यावर सुद्धा मुंढेंच्या एफडीएनं बंदी घातली आहे. यामुळे मुंढे साहेबांचा पॅटर्नच वेगळा आहे असं म्हणत मुंढेंचं राज्यभरात कौतुक होत आहे. पण हायकोर्टानं मुंढेंच्या एफडीएच्या या पॅटर्नवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. एफडीएची कारवाई फक्त खासगी आस्थापनांवरच का असा प्रश्न कोर्टानं विचारलाय. तर मुंढेंच्या विरोधात एफडीएच्या काही कर्मचाऱ्यांनीच तक्रार सुद्धा केली आहे. नेमका हा विषय आहे काय, एफडीएच्या कारवाईवर कोर्टाचं म्हणणं काय आणि मुंढेंविरोधात कर्मचाऱ्यांनी केलेली तक्रार काय, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. 25 मेला तुकाराम मुंढे राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाले. तेव्हापासून गेल्या 2 महिन्यात मुंढे आणि त्यांच्या एफडीएच्या धडक कारवाईची एक तरी बातमी रोज असते. मुंबई, पुणे अशा प्रमुख शहरांसह राज्यातल्या कानाकोपऱ्यात मुंढेंच्या एफडीएची टीम पोहोचली आणि त्यांनी भल्या भल्यांना दणका दिला. मोठमोठी हॉटेलं, नामांकित दूध डेऱ्या, कॅफे, बेकरी, हलवाई, आईस्क्रीम पार्लरवर धाडी टाकून मुंढेंनी ती सील केली. अवैध गुटखा आणि पान मसाला माफियांचा बाजार उठवला. पानटपऱ्या, किरकोळ विक्रेते, शाळेच्या आवारातले दुकानदार आणि खाद्यपदार्थ विक्रेते, भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे उत्पादक असे सगळेच एफडीएच्या रडारवर आले. मुंढेंच्या या धडक कारवाईचं अख्ख्या महाराष्ट्रात कौतुक व्हायला लागलं. संभाजीनगरात मुंढेंच्या टीमवर गुटखा माफियांकडून झालेल्या हल्ल्याची सुद्धा चर्चा झाली. त्यामुळे कधीही फारसा चर्चेत नसलेला अन्न आणि औषध प्रशासन विभाग तुकाराम मुंढेंमुळे चांगलाच चर्चेत आला. पण मुंढेंच्या या धडक कारवाईवर अनेकदा आक्षेपही घेण्यात आले. त्या विरोधात काही आस्थापनांनी आवाजही उठवला आणि एफडीएची कारवाई मनमानी असल्याचं म्हणत त्याविरोधात कोर्टात धाव घेतली. काही दिवसांपूर्वीच मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठानं एफडीएच्या 8 डेऱ्यांवरच्या कारवाईला स्थगिती दिली. योग्य वेळ न देता एफडीएनं थेट डेअरीचे परवानेच रद्द केल्यामुळे या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगरची शिवकृपा डेअरी, जालन्यातील सरस्वती मिल्क प्रॉडक्ट, अहिल्यानगरमधील कृष्णानंद फूड प्रॉडक्ट, जतीन दूध संकलन, सिद्धेश्वर मिल्क प्रॉडक्ट, नवनाथ दूध संकलन आणि जयहरी दूध संकलन, जळगावातील सरस्वती मिल्क प्रॉडक्ट अशा 8 डेऱ्यांचे परवाने एफडीएनं रद्द केले होते. पण दररोज हजारो लिटर दूध संकलन करणाऱ्या डेअरींशी जोडलेले कर्मचारी, वितरक आणि शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान होत असल्याचं याचिकेत सांगण्यात आलं होतं. एफडीएच्या नियमांनुसार आणि आयुक्तांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार दूध डेअरीच्या तपासणीत त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यासाठी संबंधित व्यावसायिकाला 14 दिवसांची मुदत देणं बंधनकारक आहे. मात्र ही मुदत न देताच परवाने निलंबित करणं बेकायदा असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टात केला. तसंच डेअरी चालकांनी अनेक त्रुटी आधीच दूर केल्याचं सुद्धा न्यायालयात स्पष्ट करण्यात आलं. यानंतर संभाजीनगर खंडपीठानं एफडीएच्या या 8 डेऱ्यांवरील कारवाईला अंतरिम स्थगिती दिली होती. आता मुंबई हायकोर्टात झालेल्या आणखी एका सुनावणीत कोर्टानं मुंढेंच्या एफडीएवर ताशेरे ओढलेत. नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलच्या किचनमध्ये झुरळ आढळल्यानं एफडीएनं त्यांचा अन्न परवाना थेट रद्द केला होता. या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर बुधवार 29 जुलैला सुनावणी पार पडली. त्यावेळी हायकोर्टानं एफडीएला खडे बोल सुनावले. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हॉटेलच्या किचनमध्ये फक्त 1-2 झुरळ आढळली होती. त्यावरून हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आला. यावरून एफडीए राज्यव्यापी मोहीम राबवत असली तरी कारवाई न्याय्य आणि योग्य प्रक्रियेचं पालन करणारी असावी. आस्थापनांना सुधारणा सूचना मिळायला हवी असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील मयूर खांडेपारकर यांनी कोर्टात केला. इतकं मोठं आणि टोकाचं पाऊल उचलण्या एवढ्या नियमांचं खरंच उल्लंघन झालं होतं का अशी विचारणाही करण्यात आली. यावरून मुंबई हायकोर्टानं एफडीएची कान उघडणी केली. आधी सुधारणा सूचना देऊन जर याचिकाकर्त्यांनी नियमांचं पालन केलं नसतं तर तुम्ही परवाना निलंबित करू शकला असतात. पण तुम्ही याच्या उलट केल्याची टिप्पणी हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठानं केली. याचिकाकर्त्यांच्या किचनमध्ये फक्त 1-2 झुरळ फिरताना आढळली म्हणून थेट परवाना निलंबित करायचा का? एक झुरळ परवा माझ्या डेस्कवर आढळलं होतं म्हणून मी काम बंद करायचं का? असा थेट प्रश्न न्यायाधीशांनी एफडीएला केला. नियमानुसार आस्थापनांमध्ये 79% स्वच्छता असणं आवश्यक आहे.
नवी मुंबईतल्या या हॉटेलमध्ये 95% स्वच्छता असल्याचं समोर आलंय. मग फक्त 1-2 झुरळं आढळल्यामुळं थेट परवाना रद्द करणं अयोग्य असल्याचं सांगत हायकोर्टानं हॉटेलला मोठा दिलासा दिला. हॉटेलचा परवाना निलंबित करण्याचा एफडीएचा 3 जुलैचा आदेश रद्द करून याचिकाकर्त्यांच्या पंचतारांकित हॉटेलला पुन्हा परवाना देण्याचे आदेश हायकोर्टानं एफडीएला दिले. तसंच यावेळी कोर्टाकडून एफडीएला काही सवाल सुद्धा करण्यात आले. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून फक्त खासगी आस्थापनांवरच कारवाई का केली जाते? एफडीएने सरकारी आस्थापना तपासली का? शासकीय किंवा निमशासकीय आस्थापनांची तपासणी झाली आहे का? मंत्र्यांच्या मालकीच्या हॉटेल्सवर कारवाई केली का? उच्च न्यायालयातील कॅन्टीनची तरी तपासणी केली का? एवढंच नाही तर मंत्रालयातील किचनची कधी पाहणी केली का? अशी विचारणा प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांनी एफडीएला केली. कोर्टाच्या या प्रश्नांवर एफडीएच्या वतीनं समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं कठोर कारवाई फक्त खासगी आस्थापनांवरच नको, मंत्रालयासह हायकोर्ट सर्व शासकीय निमशासकीय आस्थापनांवर धडक कारवाईचे आदेश कोर्टानं दिले. कारवाईचं छायाचित्रण करा, नाहीतर सर्व काही स्वच्छ होतं असा अहवाल सादर करा, असंही कोर्टानं स्पष्ट केलंय. हायकोर्टाचा हा आदेश तुकाराम मुंढेंच्या एफडीएसाठी मोठा दणका मानला जातोय. एफडीएकडून फक्त खासगी आस्थापनांवर कारवाई केली जाते का, असा सवाल यामुळे निर्माण झाला. याबद्दल एफडीएच्या वतीनं मुंबई महापालिका, केएम रुग्णालय, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि मुंबईतील इतर प्रमुख क्लबच्या कॅन्टीनची देखील अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तपासणी करून ती बंद केल्याची माहिती सरकारी वकील नेहा भिडे यांनी कोर्टाला दिली. पण फक्त 1-2 झुरळं दिसल्यामुळं हॉटेलचा परवाना रद्द करण्याची एफडीएची कारवाई कोर्टानं अवैध ठरवल्यामुळं हा एफडीएसाठी मोठा झटका मानला जातोय. आता एकीकडं कोर्टानं फटकारलेलं असतानाच एफडीए मधल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा तुकाराम मुंढेंच्या विरोधात तक्रार केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या राज्य अन्न आणि औषध प्रशासन प्रयोगशाळेतल्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुंढेंच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतलाय. प्रयोगशाळेचे सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. 15 जुलैला देण्यात आलेल्या लेखी निवेदनात 2 शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कामाचे आदेश, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण आणि त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या तक्रार पत्रावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सह्या असल्याचं सुद्धा सांगण्यात आलंय. आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेले आक्षेप नक्की काय आहेत ते बघूयात. प्रयोगशाळेत अचानक 2 शिफ्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला, पण त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नाही. रिक्त पदं मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं सध्याच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडतोय. सकाळी 9 ते रात्री 12 अशा वाढीव वेळेत काम करावं लागत आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम करण्याचे आदेश देण्यात आल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. वाढलेल्या कामाच्या तुलनेत अतिरिक्त कर्मचारी, तांत्रिक सहाय्यक आणि संसाधनं उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. अन्न, औषध आणि सौंदर्य प्रसाधनांच्या प्रलंबित नमुन्यांचा निपटारा करण्यासाठी घाई केली जात असून त्यामुळं विश्लेषणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच आयपी, बीपी, यूएसपी अशा मानकांनुसार तपासणीसाठी पुरेसा वेळ आवश्यक असतो, पण तो वेळ दिला जात नाही. एका विश्लेषकाकडून दरमहा मर्यादित नमुने तपासले जाऊ शकतात, पण त्यापेक्षा जास्त नमुने तपासण्याचा दबाव असल्याचा आरोप संभाजीनगर प्रयोगशाळेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केलाय. त्यामुळे 2 शिफ्ट सुरू करण्याआधी प्रयोगशाळेची क्षमता, उपकरणं आणि मनुष्यबळ वाढवावं, आधीची कार्यालयीन वेळ लागू करावी आणि 2 शिफ्टचा निर्णय रद्द करावा. अतिरिक्त कामासाठी योग्य भत्ता आणि सुविधा देण्यात याव्यात. सतत बदलणारे आदेश आणि कार्यालयीन वेळांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करावा. प्रयोगशाळेतील विश्लेषणाच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये यासाठी घाईगडबडीत नमुने निकाली काढले जाऊ नयेत अशा मागण्या सुद्धा या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. एकंदरीतच हायकोर्टानं मुंढेंच्या एफडीएच्या कारवाईवर ओढलेले ताशेरे आणि एफडीएच्या काही कर्मचाऱ्यांनीच मुंढेंच्या कार्यपद्धतीवर घेतलेले आक्षेप यामुळं आता राज्यातल्या मुंढे पॅटर्नला ब्रेक लागणार का, अशा चर्चा व्हायला लागल्यात. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.